हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक नातखुळा जबरा ट्विस्ट आलाय, ज्या ट्विस्टचा आपण कधीच विचार केला नव्हता. मग असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळजाबाई आणि पूजाची युती झाली आहे आणि या दोघींचा पहिला प्लान तर कृष्णाने फ्लॉप केला, पण या दोघींनी दुसरा प्लॅन बनवायला सुरुवात केली. बाळजाबाईने पूजाला आपल्या रूममध्ये बोलून घेतलं आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली की आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे साप पण मरेल आणि लाठी पण तुटणार नाही. पण जेव्हा या दोघींचं बोलणं सुरू असेल तेव्हा कृष्णा ही तिच्या रूममध्ये जाणार आणि तेथे पूजा नसेल, कारण पूजा ही बाळजाबाईच्या रूममध्ये असेल. कृष्णाला पूजाची खूप काळजी वाटणार. कृष्णा दुष्यंतला येऊन ही गोष्ट सांगेल की पूजा तिच्या रूममध्ये नाहीये आणि मग दुष्यंत आणि कृष्णा बाळजाबाईला हे सांगायला बाळजाबाईच्या रूमकडे जातील आणि बाळजाबाई आणि पूजाचं सगळं बोलणं हे दोघं ऐकतील. तेव्हा कृष्णा आणि दुष्यंतला समजेल की बाळजाबाईनेच पूजाला या घरात आणलंय आणि पूजा हे सगळं नाटक करते. म्हणजेच बाळजाबाई आणि पूजाचं सत्य दुष्यंत समोर येणारे कृष्णाला सुद्धा कळणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मजुमदार आणि त्याची बायको दुष्यंतला डील कन्फर्म झालीये असं सांगून आपल्या गाडीमध्ये तेथून निघून जातात. दुष्यंत हा कृष्णाकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, कृष्णा, तुला हा सगळा शहाणपणा करायला कुणी सांगितलं होतं? कुणी येतपर्यंत यायला लावलं होतं? कृष्णा काही बोलणार तर दुष्यंत तिला म्हणतो, गप्प बस, मला आता काहीच ऐकायचं नाहीये, आपण घरी जाऊन बोलूया, चल माझ्याबरोबर. तर कृष्णा त्याला इशारा करते, माझी फटफटी येथेच आहे, तुम्ही गाडीने जा, मी फटफटीने येते. दुष्यंत डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, तुझ्या फटफटीचं राहू दे, मी कोणाला पाठवून मागून घेतो, पण तू चल आता माझ्याबरोबर गाडीमध्ये. असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाच्या हातातून ही फुलं घेतो आणि गाडीत जाऊन बसतो. पण कृष्णाला मात्र राग आलेला असतो. मी यांच्यासाठी एवढं काही केलं, पण दुष्यंत सरकार अजूनही चिडलेत, माझ्यावर ओरडताय. म्हणून ती सुद्धा चिडते आणि तिच्या फटफटीजवळ जाऊन बसते. तर दुष्यंत हा गाडीमध्ये असतो, तो जोरात हॉर्न वाजवतो. कृष्णाला समजतं की दुष्यंत चिडलाय आणि कृष्णाचा नाईलाज होतो. ती दुष्यंतच्या गाडीत जाऊन बसते. पूजा हे सगळं पाहत असते. तिला वाटतं की दुष्यंत अजून सुद्धा चिडलाय, त्याने काही कृष्णाला माफ केलं नाहीये, त्यामुळे ती खूप खुश होते. तर कृष्णा दुष्यंतकडे पाहते. दुष्यंत चिडलाय हे तिला समजतं. दुष्यंत सरकारांचा राग अजून गेला नाहीये. जर त्यांनी खरंच मला घराबाहेर हकललं तर माझं काय होईल अशी भीती कृष्णाला वाटते. आणि दुष्यंत कृष्णा पूजाला घेऊन घराकडे यायला निघतात. ते घरी पोहोचतात. घरी उतरल्यानंतर दुष्यंतला दिसतं की कृष्णाचं संपूर्ण सामान घराबाहेर आणलंय, अंगणात ठेवलंय. त्यामुळे तो खूप चिडतो आणि जोरजोरात आवाज देतो, माधव काका, माधव काका बाहेर या. त्यामुळे कृष्णा खूप घाबरते. तर पूजाला मात्र आनंद होतो. ती विचार करते, कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही संपूर्ण रस्त्यात एक शब्दही एकमेकांशी बोललेले नाहीये. याचा अर्थ डी खूप चिडलाय. आज काही कृष्णाचं खरं नाही. नक्कीच कृष्णाला दुष्यंत घराबाहेर काढणार असं पूजाला वाटतं. मी ज्या कार्यासाठी येथे आले होते ते कार्य आज सिद्धीस जाणार असा विचार करून पूजा खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तर दुष्यंतचा आवाज ऐकून मैनावती, दलपत, बाळजाबाई, आढराव सगळे घराबाहेर येतात. तेव्हा दुष्यंत हा जाब विचारतो, काय ग काकी, कृष्णाचं सामान घराबाहेर काय करताय? मैनावती चिडून म्हणते, अरे वा, तुझ्या बायकोमुळे तुझ्या आयुष्याचं वाटोळ झालं, तुझं ड्रीम प्रोजेक्ट धुळीस मिळालं, अख्ख्या आयुष्यात अंधार झाला आणि तू मलाच विचारतोय का कृष्णाचं सामान का घराबाहेर आहे? अशा अपशकुनी मुलीला घरात कशाला ठेवायचं? तिला घराबाहेर काढायचंय म्हणून तिचं सामान घराबाहेर काढलंय आणि आता तिला सुद्धा घराबाहेर काढणार आहे. हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, अपशकुनी काकी, तू कृष्णाला अपशकुनी म्हणते का? ती घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मी, आणि घरच्या लक्ष्मीला लाथाडायचं नसतं, जपायचं असतं. दुष्यंत चक्क कृष्णाची बाजू घेतोय, तिला घरची लक्ष्मी म्हणतोय. हे पाहून बाळजाबाई, मैनावती आणि पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आढळराव खूप खुश होतात. तेव्हा दुष्यंत हा या सगळ्यांना जाब विचारतो, कुणी कृष्णाचं सामान घराबाहेर काढलं? कुणी सांगितलं की कृष्णाचं सामान घराबाहेर घेऊन या? मैनावती आणि बाळजाबाईची बोलतीच बंद होते. दुष्यंतला हे सांगण्याची त्यांची हिंमतच होत नाही की हे सगळं बाळजाबाईने सांगितलंय.
तेव्हा आढळराव हसू लागतात. बाळाबाई आणखीनच चिडते. आढळराव दुष्यंतला म्हणतात, कुणी नाही सांगणार, कोणाच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटणार नाही. कृष्णाला बोलायचं असलं की लोक निबंधच्या निबंध बोलतात, पण आता स्वतःची चूक आहे ना, म्हणून कुणी काहीच बोलायचं नाही. मी सांगतो येथे काय घडलं आणि कृष्णाचं सामान कुणी बाहेर काढलं. असं म्हणून आढळराव हे दुष्यंतला सगळं सत्य सांगू लागतात. त्याच वेळेस कृष्णा हे आढळरावांना थांबवते आणि म्हणते, थोरले सरकार थांबा, तुम्ही नका सांगू, मी सगळं सांगते. त्यामुळे मैनावती आणि बाळाबाई चांगल्याच घाबरतात की आता कृष्णा दुष्यंतला सगळं सत्य सांगते की काय. परंतु आपली कृष्णा ही तर मालिकेची हिरोईन आहे आणि मालिकेची हिरोईन कशी असते आपल्या सर्वांना माहिती आहे. तिच्यासारखी समजदार, तिच्यासारखी समंजस मुलगी या जगात कुठेच भेटत नाही आणि कृष्णा सुद्धा तेच करते. कृष्णा बाळाबाईचं सत्य दुष्यंतला सांगत नाही आणि म्हणते, दुष्यंत सरकार हे सामान मीच घराबाहेर आणून ठेवलं. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो पण का? तर कृष्णा सांगते, बाळाबाई मला जे काही म्हटल्या ते मला पटलं. माझ्यामुळेच तुमच्या आयुष्यात अंधार होतोय. तुमचं एवढं मोठं स्वप्न धुईस मिळालं, त्यामुळे माझा तुमच्याबरोबर राहण्याचा कोणताही हक्क नाहीये. मी या घरात राहण्याच्या लायक नाहीये असं मला पटलं आणि म्हणूनच मी माझं संपूर्ण सामान हे घराबाहेर आणून ठेवलं. तुम्हाला आणि या घराला सोडून जावं असं मला वाटत होतं. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. तेव्हा कृष्णा पुढे सांगते, पण थोरले सरकार तेथे आले. त्यांनी मला समजावून सांगितलं की हा संसार तुमच्या दोघांचा आहे. एकाने बिघडवलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं. एखादा अडखळला तर दुसऱ्याने त्याला हात देऊन चालायला शिकवायचं असतं. आणि त्यांनीच मला हिंमत दिली की आपलं हे रक्त ना कोल्हापुरी रक्त आहे. ते रक्त असं हार मानणारं नाहीये. आखाड्यात उतरण्याआधीच हार मानणारं रक्त नाहीये आपलं, तर आखाड्यात उतरणार आहे, लढणार आहे, जिंकणारं रक्त आहे आपलं, प्रयत्न करणारं रक्त आहे आपलं. म्हणूनच मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना समजावून सांगितलं. यासाठी थोरले सरकारांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. ते जेव्हा माझ्या पाठीशी असतात ना, मला असं वाटतं माझा बापच माझ्या पाठीशी आहे, मला खंबीर साथ मिळते. हे ऐकून बाळाबाईला खूप राग येतो, तर आढळराव मात्र खूप खुश होतात आणि चिडून म्हणतात, काय ग कृष्णे, बापासारखं म्हणजे काय? बापासारखं नाही, बापच आहे मी तुझा. कृष्णाला खूप आनंद होतो. आढळराव चांगलेच खुश असतात. ते कृष्णाला म्हणतात, कृष्णे, जोपर्यंत हा आढळराव जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला आणि तुझ्या संसाराला मी कोणालाही नजर लावू देणार नाही, वाकड्या नजरेने पाहू देणार नाही. तुझ्या आड येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसमोर आधी मी उभा राहील आणि मग तो तुझ्यापर्यंत पोहोचेल. बाळाबाई खूप चिडते. तिची बोलतीच बंद झालेली असते. मैनावतीचा सुद्धा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. मैत्रिणींनो, खरंच दुष्यंत आणि कृष्णानंतर या मालिकेतील सगळ्यात भारी कॅरेक्टर, सगळ्यात भारी पात्र कोणतं असेल तर ते आढळरावांचं. आढळराव खरंच कृष्णाच्या पाठीशी एखाद्या वडिलांप्रमाणे उभे आहेत. सासरे असून सुद्धा ते कृष्णाला लेकीसारखं जपताय. प्रत्येक संकटातून तिला सावरताय, सर्वतोपरी मदत करताय आणि त्यांचं हे पात्र, त्यांचं हे कॅरेक्टर खरंच प्रेक्षकांना खूप आवडतंय. एवढं मात्र नक्की. तुम्हाला सुद्धा आढळराव आवडतात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आढळराव हे कृष्णाला धीर देतात की काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. दुष्यंत कृष्णाचं सगळं सामान हातात घेतो आणि त्यानंतर कृष्णाचा हात हातात घेतो. हे पाहून मैनावती, पूजा, बाळाबाई यांचा चांगला जळफाट होतो. या तिघीही खूप चिडतात. दुष्यंत बाळाबाई समोर येतो आणि बाळाबाईला ठणकावून सांगतो, आई, कृष्णा माझी बायको आहे, या घरची लक्ष्मी आहे आणि तिला मी या घरातून काढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही आणि तू सुद्धा असं काहीच बोलू नको. मी तिला या घरातून कधीच बाहेर काढणार नाही. ती या घरची लक्ष्मी आहे. असं म्हणून दुष्यंत हा चक्क कृष्णाचा हात हातात घेऊन तिला घरामध्ये घेऊन जातो. पुन्हा एकदा गृहप्रवेश करतो. त्यामुळे बाळाबाईचा चांगला जळफाट होतो. पूजाचा चेहरा सुद्धा पाहण्यासारखा झालेला असतो. ती सुद्धा खूप चिडते. तर आढळराव मात्र चांगलेच खुश होतात. दुष्यंत कृष्णाला घेऊन रूममध्ये येतो आणि तिचं सामान रूममध्ये ठेवतो. कृष्णा खूप दुःखी झालेली असते. कृष्णा दुष्यंतला काही बोलणार तर दुष्यंत तिला म्हणतो, थांब, आधी मला बोलू दे. कृष्णा, तू माझी बायको आहे आणि कायद्याने या घरावर तुझा सुद्धा हक्क आहे. त्यामुळे आपल्यात कितीही भांडण झालं, कितीही गैरसमज झाले तरी सुद्धा हे घर सोडून जाण्याचा कधीही विचार करू नको. माझ्यावर आणि या घरावर तुझा पूर्ण हक्क आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. ती रडू लागते. दुष्यंत
तिचे डोळे पुसतो. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, पण दुष्यंत सरकार, जे काही घडलं ना ते खूप चुकीचं घडलं. माझी खूप मोठी चूक झाली. तर दुष्यंत तिला समजावून सांगतो, कृष्णा, यात तुझी काहीच चूक नाहीये. जे काही घडलं या ड्रेसमुळे आणि हाय हिल्समुळे घडलं. आणि मला पटलंय की तुझी यात काहीच चूक नव्हती. तुझ्याकडे असे कपडे नव्हतेच, हाय हिल्स नव्हत्याच. मग यामध्ये त्या कशा आल्या? त्या बॅगमध्ये साडी हवी होती. पण मला कळतंय दुसरं कुणीच घरात आलं नाही. याचा अर्थ या घरातीलच कुणीतरी हे केलंय. तुझा कोणावर संशय आहे का? हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा मनातल्या मनात विचार करते, दुष्यंत सरकार, मला संशय नाहीये, तर माझी खात्री आहे यामागे कोणाचा हात आहे. कुणी हे सगळं केलंय, पण मी ते तुम्हाला नाही सांगू शकत. असं म्हणून कृष्णा गप्प बसते. दुष्यंत तिला विचारतो, कृष्णा, मी तुला काय विचारतोय? तुझा कोणावर संशय आहे का? पण कृष्णा काही बोलणार इतक्यात बाळजाबाई दुष्यंतला हाक मारते की दुष्यंत खाली ये. दुष्यंत हॉलमध्ये जातो. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार, आता मी तुम्हाला नाही सांगू शकत की हे सगळं तुमच्या आईने, बाळजाबाईने घडून आणलंय. पण एक ना एक दिवस मी नक्कीच बाळजाबाईचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणणार. कारण जोपर्यंत बाळजाबाईचा खरा चेहरा तुमच्यासमोर येत नाही ना, तोपर्यंत आपल्या संसाराला त्यांची दृष्ट लागणारच आणि आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतीलच. कृष्णा ही दिव्याईसमोर हात जोडते आणि म्हणते, माझ्या संसाराला वाचव. आमच्या दोघांचं नातं असंच ठेव. बाळजाबाईच्या वाईट नजरेपासून आमचं रक्षण कर. तर दुष्यंत हॉलमध्ये येतो. त्याच्या मागे मागे कृष्णा सुद्धा येते. दुष्यंत विचारतो, काय झालं आई? तर बाळजाबाई त्याला म्हणते, अरे दुष्यंत, या पोरीला तू येथेच सोडून गेला. तिला तुझ्या रूममध्ये घेऊन जा ना. तर दुष्यंत म्हणतो, आई ती आता बरी आहे, ती गेस्ट हाऊसमध्ये राहील ना. पण बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, असं कसं? रात्रीतून जर ती पुन्हा घाबरली तर काय करायचं? काही दिवसाचा प्रश्न आहे, तू तिला तुझ्या रूममध्येच घेऊन जा. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे आई. तो पूजाचा हात हातात घेतो आणि पूजाला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. दुष्यंत आणि पूजा गेल्यानंतर बाळजाबाई आणि आढळराव तेथेच बसलेले असतात. कृष्णा ही बाळजाबाईजवळ येते आणि म्हणते, दुष्यंत सरकारने ठरवलंय त्या बॅगमध्ये साडीऐवजी ड्रेस कोठून आला हे तू शोधून काढणार आहे. बाळजाबाई चिडून म्हणते, हे तू मला कशाला सांगतेस? माझ्या या प्रकरणाशी काय संबंध आहे? तुला काय म्हणायचंय? त्या बॅगमध्ये ड्रेस मी ठेवलाय का? साडी मी लपून ठेवली का? काय बोलतेस तू हे सगळं? तर आढळराव म्हणतात, अगं कृष्णे, म्हणजे आता बाळजाबाईचा जो बुरखा आहे ना, तो टराटरा फाटणार. मायेचा बुरखा फाटणार आणि दुष्यंतला आपल्या आईचा खरा चेहरा दिसणार. त्याला सत्य समजणार. एवढं मात्र खरं. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई विचार करते, आढळराव हे पहिल्यांदाच कृष्णासमोर माझ्याबद्दल बोलताय, मला वाईट बोलताय. याच्या आधी त्यांनी असं कधीच केलं नाही. याचा अर्थ जशी माझी आणि पूजाची युती झाली तशीच आढळराव आणि कृष्णाची सुद्धा युती झाली आहे. आपल्याला या दोघांपासून सावध राहायला हवं आणि यानंतर मी जो कोणता प्लॅन बनवेल तो एकदम परफेक्ट असायला हवा. नाहीतर हे दोघे मला मात देतील. असा विचार बाळजाबाई करते आणि उठून उभी राहते. ती आढळराव आणि कृष्णाला म्हणते, मी बाजा आहे बाजा. जे काही करते ना ते अगदी फुल प्रूफ करते आणि माझा खरा चेहरा तुम्ही कधीच कोणासमोरच आणू शकत नाही. दुष्यंत समोर तर नाहीच नाही. आणि माझ्याशी लढणं तुम्हाला शक्य नाहीये आणि माझ्या विरुद्ध जिंकणं तर अशक्यच आहे. कृष्णा पुढे येते आणि म्हणते, बाळजाबाई, आम्हाला तुमच्याशी लढायचं नाहीये, तुम्हाला हरवायचं नाहीये. फक्त तुमच्या वाईट नजरेपासून स्वतःला आणि दुष्यंत सरकारला वाचवायचंय. दुष्यंत सरकारांना जेव्हा कळेल की त्यांची स्वतःची आईच एवढी खोटाडी आहे, कपटी आहे, तेव्हा त्यांची काय हालत होईल याचा विचार तुम्ही करा. तुम्हाला प्रेम, सत्य या गोष्टी कळतात तरी का? तर आढळराव हसू लागतात आणि म्हणतात, अरे कृष्णे, काय बोलतेस तू? प्रेम, सत्य, चांगुलपणा या गोष्टी कशाशी खातात ते माहिती का या बाईला? आणि त्या बाईला तू हे सगळं सांगत बसलीये. बाळजाबाई खूप चिडते. आढळराव कृष्णाला समजावून सांगतात, स्वतःच्या कुटुंबाचा जीव पणाला लावणारी ही बाई आहे आणि तुझ्यासारखी बाई जी स्वतःच्या दुश्मनाला सुद्धा सावध करते, चांगल्या गोष्टी समजावून सांगते, अशा मुली नाही नाही म्हणजे नाहीच कमी आहे. आणि त्या बाळजाबाईसारखी खोटी कपटी बाई या जगात खूप जास्त आहे आणि अशा लोकांना काहीच कमी नाहीये. परंतु आढळरावांचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, कोणाला काय कमी आहे? आढळरावांना समजतं की दुष्यंतला सांगून काहीच फायदा नाहीये. तर बाळजाबाई खूप खुश होते. आढळराव हे तेथून निघून जातात.
दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी थोडं बाहेर जातोय, महत्त्वाचं काम आहे. तर कृष्णा त्याला विचारते, अहो कुठे चाललाय आता यावेळेस? तर दुष्यंत सांगतो, मी त्या साडीच्या दुकानात चाललोय. साडीच्या बॅगमध्ये तो ड्रेस कोठून आला हे शोधायला, आणि मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलंय. खरा गुन्हेगार कोण आहे, कुणी हे सगळं घडून आणलंय ते मला जाणून घ्यायचंय. हे ऐकून बाळजाबाई चांगलीच घाबरते. दुष्यंत या दुकानात जात असतो त्याच वेळेस एक मुलगा तेथे येतो आणि म्हणतो, दुष्यंत सरकार, आत्ताच तुम्ही ज्या साडीच्या दुकानातून ही साडी नेली होती ना, मी त्या दुकानाचा कामगार आहे. तुमची चूक झाली होती. तुम्ही काउंटरवर दुसरीच पिशवी नेली. हे ऐकून दुष्यंत आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो. पण बाळजाबाई मात्र खूप खुश होते, कारण हा सगळा बाळजाबाईचाच प्लॅन असतो. बाळजाबाईनेच या मुलाला घरी बोलवलेलं असतं, दुकानात कॉल करून सगळी सेटिंग लावलेली असते. दुष्यंत विचारतो, हे काय बोलतोयस तू? तर हा मुलगा म्हणतो, हो दुष्यंत सरकार, आम्हाला माफ करा. खरं सांगायचं तर चूक आमचीच झाली. तुम्ही जी साडी सिलेक्ट केली होती ना, त्या साडीऐवजी चुकून आम्ही दुसऱ्या कस्टमरचा हा ड्रेस तुम्हाला देऊन टाकला, आणि मग तुम्ही हीच बॅग घेऊन घरी गेला. आम्हाला माफ करा. दुष्यंत या मुलावर खूप चिडतो आणि म्हणतो, हे काय वागणं आहे? तुम्ही काम करता की झोपा काढता? अक्कल आहे की नाही? तुमच्यामुळे आमच्या घरात किती मोठा गोंधळ झाला, काही कळतं का तुला? हा मुलगा चांगलाच घाबरतो. तर कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, तुम्ही त्याच्यावर कशाला चिडताय? कामगार मुलगा आहे तो, त्याची यात काही चूक नाहीये, आणि चूक माणसाकडूनच होते ना. तर दुष्यंत चिडून म्हणतो, अशी कशी चूक झाली? त्या चुकीमुळे आपल्या घरात किती मोठा गोंधळ झाला. तुझ्याबरोबर काय घडू शकलं असतं तुला माहितीये ना, मग तू त्याला कसं माफ करायला सांगू शकते? हा मुलगा खूप घाबरतो. तो पुन्हा एकदा माफी मागतो, दुष्यंत सरकार माफ करा, अशी चूक पुन्हा नाही घडणार. तर कृष्णा ही दुष्यंतला शांत करते आणि या मुलाला म्हणते, जाऊ दे दादा, नका टेन्शन घेऊ, आम्हाला काही नाही झालंय, तुम्ही जा आता. हा मुलगा तेथून निघून जातो. तर दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, तू त्याला असं कसं जाऊ दिलं? त्याच्यामुळे या घरात काय घडलंय? तुला किती त्रास झाला हे माहितीये ना. तुला स्वतःलाच त्रास झाला आणि तू त्याला जाऊ दिलं, माफ केलं. खरंच वेगळी आहेस तू. तर कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, चुका माणसाकडूनच होतात, आणि यात त्या मुलाची एवढी काही चूक नाहीये. असं घडू शकतं ना, तुम्ही एवढे का चिडताय? तुम्ही जा तुमच्या रूममध्ये आराम करा. दुष्यंत म्हणतो, खरंच तुला समजणं खूप अवघड आहे. जी लोक तुला त्रास देतात त्याच लोकांची तू बाजू घेतेस. ठीक आहे, मी रूममध्ये आहे. असं म्हणून दुष्यंत रूममध्ये निघून जातो. कृष्णा सुद्धा त्याच्या मागे मागे जाऊ लागते. तर बाळजाबाई तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णे, तुला काय वाटलं मी कोणतंही कारस्थान करते ना तर एकही पुरावा मागे ठेवत नाही? आणि आता हा जो मुलगा आला होता ना, त्याला सुद्धा मीच यायला सांगितलं होतं. दुष्यंतने या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ नये, माझ्यापर्यंत येऊ नये, म्हणूनच मी हा सगळा डाव रचला होता. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं की बाळजाबाईला पकडणं शक्यच नाही तर अशक्यच आहे. म्हणजे एकूणच बाळजाबाई अमिताभ बच्चनच्या डॉन पिक्चरचा डायलॉग मारतीये की मला पकडणं शक्यच नाहीये तर अशक्य आहे. तिला खूप ओव्हर कॉन्फिडन्स झालाय. बाळजाबाई हा डायलॉग मारून तेथून निघून जाते. तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, प्रत्येक खोट्या आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला असंच वाटत असतं की त्याने जे काही कपट कारस्थान केलंय ना, त्यासाठी एकही पुरावा मागे ठेवला नाहीये. पण कोणताही गुन्हा घडतो ना, तेव्हा एक ना एक पुरावा मागे राहतोच. मला आज नाही पुरावा मिळालाय, परंतु एक ना एक दिवस तुमच्या विरुद्ध मला नक्कीच पुरावा सापडेल, आणि त्या दिवशी मी दुष्यंत सरकारांसमोर तुमचा खरा चेहरा उघड करणार. कारण सत्य कितीही गाडून ठेवलं ना, तरी सुद्धा एक ना एक दिवस ते जमिनीच्या वर येतच, आणि तुमच्यासारख्या खोट्या माणसाचा बुरखा मी नक्कीच फाडणार, आणि तुमचा खरा चेहरा जगासमोर नक्कीच आणणार, असा ठाम निर्धार कृष्णा व्यक्त करते. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. बाळजाबाईने तर कृष्णाला घराबाहेर काढण्याचा फुल प्रूफ प्लॅन बनवला होता की कृष्णाला आज घराबाहेर काढायचं. दुष्यंत कृष्णावर चिडलाय, त्यामुळे दुष्यंत सुद्धा कृष्णाची बाजू घेणार नाही असं बाळजाबाईला वाटत होतं. पण दुष्यंत हा आता कृष्णाच्या प्रेमात पडलाय आणि त्याने कृष्णाला आपली बायको मानलंय. कृष्णाकडून जरी चूक झाली तरी त्या चुकीची शिक्षा कृष्णाला घराबाहेर काढणं अशी होत नाही, हे दुष्यंतने मनाशी ठाम ठरवलंय. आणि कृष्णा माझी बायको आहे, या घरची लक्ष्मी आहे, त्यामुळे तिला मी कधीच घराबाहेर काढू शकत नाही, असं दुष्यंतने बाळजाबाईला ठणकावून सांगितलं. आणि बाळजाबाई समोरच कृष्णाचा हात हातात घेऊन पुन्हा एकदा घरामध्ये गृहप्रवेश केला. त्यामुळे बाळजाबाईची चांगली जिरली आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु
या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणारे, एक लय भारी, लय म्हणजे लयच भारी ट्विस्ट येणारे आढळरावांच्या भाषेत. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर मैत्रिणींनो, पुढील एपिसोडमध्ये कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे अंगणात बोलत बसलेले असतील, तेव्हा कृष्णा ही चक्क दुष्यंतला सांगणार की माझीच चूक झाली, बाळाबाईंच्या डोक्यात काय शिस्त आहे हे मला समजलं नाही. आणि हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसेल. दुष्यंत कृष्णाला विचारेल, आईच्या डोक्यात काय शिस्त हे तुला समजलं नाही याचा अर्थ काय होतो? कृष्णाने नक्कीच चुकून हे वाक्य बोललेलं असेल, कारण आता कृष्णाने दुष्यंतला काही जरी सांगितलं तरी दुष्यंतचा कृष्णावर विश्वास बसणार नाही. उलट दुष्यंत हा कृष्णावर चिडेल आणि या दोघांमध्ये आणखीन गैरसमज निर्माण होईल, दुरावा निर्माण होईल. त्यामुळे त्यानंतर कृष्णा ही नक्कीच मी चुकून बोलले, माझा अर्थ वेगळा होता अशी सपाटणी करेल आणि दुष्यंतला बाळाबाईचं सत्य सांगणार नाही. परंतु दुष्यंतला बाळाबाईचं सत्य हे आपोआपच कळणार आहे, कारण त्यानंतर कृष्णा ही आपल्या रूममध्ये जाईल, पण तेथे पूजा नसेल, कारण पूजा ही बाळाबाईच्या रूममध्ये असेल. आपला हा प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर बाळाबाई आणि पूजा या दोघी मिळून आपला पुढचा प्लॅन बनवत असतील. बाळाबाई पूजाला म्हणेल की आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल, असा कट शिजवावा लागेल ज्यामुळे सापसुद्धा मरेल आणि लाठीसुद्धा तुटणार नाही. आणि या दोघी आपला पुढचा प्लॅन बनवत असतील. पण कृष्णा मात्र घाबरणार की पूजा ही रूममध्ये नाहीये, पूजा कोठे गेलीये आणि ती अंगणातील. आणि दुष्यंतला सांगेल की दुष्यंत सरकार, पूजा आपल्या रूममध्ये नाहीये. त्यामुळे दुष्यंतला सुद्धा खूप भीती वाटणार की पूजा या अवस्थेत कोठे गेलीये, ती रूममध्ये नाहीये तर कोठे गेली असा विचार करून तो लगेच बाळाबाईला ही गोष्ट सांगायला बाळाबाईच्या रूममध्ये येईल. दुष्यंत आणि कृष्णा हे जेव्हा दरवाजा उघडून बाळाबाईच्या रूममध्ये येतील तेव्हा त्यांना दिसेल की बाळाबाई आणि पूजा या दोघी एकमेकींशी बोलताय. त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णाला जबर धक्काच बसेल की या दोघी एकमेकींशी काय बोलताय. कदाचित दुष्यंत आणि कृष्णाने त्यांचं बोलणं सुद्धा ऐकलं असू शकतं, त्यांचा प्लॅन सुद्धा ऐकला असेल. म्हणजे आता लवकरच बाळाबाई आणि पूजाचा खरा चेहरा, त्यांचा खरा प्लॅन दुष्यंत आणि कृष्णासमोर येईल की काय असं वाटतंय. तर मैत्रिणींनो, जर असं झालं ना की कृष्णा आणि दुष्यंतला बाळाबाई पूजाचा खरा चेहरा समजला, त्यांचा प्लॅन समजला, तर या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येईल एवढं मात्र नक्की. मग आता कृष्णा आणि दुष्यंतला बाळाबाई आणि पूजाचा प्लॅन समजणार का, त्यांना या दोघींचा खरा चेहरा समजणार का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडलाय ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.